शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार जे आहेत ते आज लाक्षणिक उपोषण जे आहे ते देहूमध्ये करणार आहे। संत तुकाराम महाराजांच्या मंदिराबाहेर हे लाक्षणिक उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू असणार आहे। आपण पाहू शकतो की आज एक दिवस हे उपोषण जे आहे ते या ठिकाणी असणार आहे। दादा काय सांगाल, आज लाक्षणिक उपोषण करताय? खरं पाहिलं तर एकीकडे दिवाळी चालू आहे तर दुसरीकडे आपण मराठवाडा विदर्भात पाहिलं तर काळी दिवाळी सुरू असल्याचं पाहिलं चित्र मिळते। आम्ही सर्वांनी आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलेलं आहे की व्यक्तिगत दिवाळी तिथं करायची नाही। आज दिवाळीचा दिवस असताना आम्ही देहूमध्ये पवित्र ठिकाणी येऊन इथं आता लाक्षणिक उपोषण करणार आहोत। इथे हबप दत्ता महाराज आमच्या बरोबर आहेत, जे आमचे वारकरी आघाडी शरदचंद्र पवार याचे ते प्रमुख आहेत। खरं तर आज सरकारले मराठवाडा आणि त्या भागामध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जे आज पावसामुळे अडचणीत आलेले आहेत त्यांना मदत मोठ्या प्रमाणात करण्याची जरूरत होती, पण सरकारने तशी काही मदत केलेली नाही। 50,000 रुपये हेक्टरी मदत ते करतील अशी आमची अपेक्षा होती, पण त्यांनी 8,500 रुपये हेक्टरी मदत केलेली आहे। आणि आता काल परवा आपण जर बघितलं तर काही GR त्यांनी काढले, त्याच्यामध्ये पर व्यक्ती 8,000 रुपये हे शेतकऱ्याला तिथं मिळालेले आहेत। अतिशय वाईट परिस्थिती आहे। त्याच्याचबरोबर तुकोबारायांनी या जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी ही केली होती। त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचे शिष्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही दुसरी सगळ्यात मोठी कर्जमाफी केली होती, शेतकऱ्यांना मदत केली होती। आणि आपण सर्वजण या सर्व महामानवांचे विचाराचे वारसदार आहोत आणि पवार साहेबांनी त्याच विचाराने जगातली सगळ्यात मोठी आत्ताच्या काळातली कर्जमाफी केली। आता सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी इलेक्शनच्या पूर्वी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू, पण त्यांनी आत्तापर्यंत केलेली नाही, फक्त वेळ काढत आहेत। गेल्या महिन्याभरात म्हणजे सप्टेंबर महिन्यात 74 आत्महत्या या राज्यामध्ये तिथं झालेल्या आहेत। मग सरकार वाट बघते का 7,400 व्हाव्यात? त्यामुळे काही झालं तरी लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यासाठी कर्जमाफी ही झाली पाहिजे। शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे। त्याच्याचबरोबर आमचे जे शेतमजूर आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत दिली पाहिजे, अशा आमच्या सगळ्या मागण्या आहेत। काहीतरी 1566 कोटी देखील केंद्राकडून आल्याचं बातम्या आपण पाहिल्यात, नक्की तेवढी मदत पुरेशी आहे का? एक तर आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यालयातून त्यांना खोटी माहिती दिली गेली। त्यांनी असं सांगितलं NDRFच्या अंतर्गत केंद्र सरकारकडनं राज्याला मदत झाली, अजिबात ती मदत झालेली नाही। त्यासाठी केंद्र सरकारचे काही प्रतिनिधी राज्यात यावे लागतात, सर्वे करावा लागतो, मग जो कुठला सर्वेचा रिपोर्ट आहे तो केंद्रात देऊन मग NDRFमध्ये मदत केली जाते। कालची मदत ही SDRFची मदत आहे आणि SDRFचा फॉर्म्युला आपण जर बघितला तर काँग्रेस काळापासून तो फॉर्म्युला असा आहे की जी काही मदत तिथं दिली जाते त्याला एक रेशो असतो, 70% केंद्र सरकार 25% राज्य सरकार। त्यामुळे कालची मदत ही SDRFची होती आणि धोरणाप्रमाणे ती द्यावीच लागते। NDRFली ज्या पद्धतीने पंजाबला मदत केली, गुजरातला मदत केली, तशी अजूनपर्यंत केंद्राकडनं मदत आपल्या राज्याला झालेली नाही। त्यामुळे कालची ट्विट मुख्यमंत्री साहेबांची ही थोडी चुकली होती असं आपल्याला म्हणावं लागेल। बच्चू कडूंकडे एक शेतकऱ्यांसंदर्भातच एक वक्तव्य समोर येते की काटा जे कारखाना काटा मारतात तिथं जागीच दुरुस्त व्हा, माझ्यावर 350 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। म्हणजे काय त्यातून सांगायचं होतं त्यांना? काय सांगायचं मला माहीत नाही, पण कुठल्याही कारखान्याने शेतकऱ्याच्या ताटातलं घेतलं नाही पाहिजे काटा मारून। त्यामुळे कुठलाही कारखाना जर अशा पद्धतीने चुकीचा वागत असेल तर ते चुकीचंच आहे। सरकारकडनं सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं कारवाई ही झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा डोळ्यात तेल घालून कुठला कारखाना काटा मारतोय हे तिथं बघितलं पाहिजे। त्यांना शेतकऱ्यांसाठी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करण्यापेक्षा एका आमदाराला कापा। नाही, असं जर कोणी म्हणत असेल संविधानाच्या विरोधात आहे असं बोलून चालणार नाही। त्यामुळे ते वक्तव्य करत असताना कुठेतरी भावनिक झालेत असं आपल्याला म्हणावं लागेल। असं वक्तव्य योग्य नसतं। कुठलाही आमदार लोकांचा प्रतिनिधी असतो, त्यामुळे तुम्ही जर आज संविधान मनामध्ये ठेवून आपण सर्वजण काम करतो, संतांच्या विचाराने काम करतो, त्या भूमीमध्ये कापाकापीची भाषा करत असेल तर ती चुकीची आहे। विशिष्ट प्राण्याचं नाव घेत सरकारवर टीका केलेली की सरकार त्या पद्धतीने वागत आहे। आता कुठला प्राणी होता मला माहीत नाही, पण हे जे सरकार आहे ते प्राण्यापेक्षा बदतर झालेलं आहे। कुठल्याही प्राण्याची उपमा जर या सरकारला तिथं दिली तर प्राण्याची बदनामी होईल असं आपल्याला म्हणावं लागेल। कुठलाच प्राणी एवढा
बदनाम नसतो, एवढा खोटारडा नसतो, एवढा फसवा नसतो जेवढं हे सरकार आहे. सरकारने सर्व समाजाला फसवलेलं आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजामध्ये वाद निर्माण करून संतांनी दिलेला विचार जो होता, महामानवांनी दिला विचार होता, समता एकता बंधुता, हेच फाडून टाकलं आहे बाजूला, संविधान बाजूला ठेवलेलं आहे. आणि हे सरकार फक्त पैसा खाण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर्स आणि गुंडांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता मतदार यादीचा गोळ सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. राज ठाकरेंनी काल 96 लाख खोटे मतदार असल्याचं पुढे आणले. ह्या मतदार यादी दुरुस्त करा तरच पुढची निवडणूक घ्या, नाहीतर इशारा त्यांनी दिलेला आहे की मोठं आंदोलन जे आहे ते होईल. त्यानंतर ते 1 तारखेला महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष मिळून एक मोठं आंदोलन तिथं करणारच आहेत. आम्ही लोकांना हेच सांगतोय की ह्या सरकारने काय केलं तर वोट चोरी केले, नको त्या लोकांच्या नावाने दुसऱ्यालाच तिथं मतदान केलं आहे आणि त्याला वापर कशाचा झाला तर आधार कार्डचा झाला आहे. त्यामुळे हे सरकार संविधानाला बाजूला ठेवतं आहे. लोकसभेमध्ये त्यांना असं वाटलं की आपण सत्तेत येऊ, पण तसं काही झालं नाही. तर विधानसभेमध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात वोट चोरी करून सत्तेत कसं यायचं, लोकशाहीला बाजूला सरून लोकांना न विश्वासात, हे त्यांनी आता चटक लागलेली आहे. त्यामुळे हेच कुठंतरी परत एकदा लोकसभेला ज्यांनी अवलंबलं तर उद्या जाऊन 400पेक्षा जास्त यांचे खासदार निवडून आले, संविधानाला बाजूला सारतील, सर्व आरक्षण हे कॅन्सल करतील आणि सत्तेत येऊन मात्र फक्त कॉन्ट्रॅक्टरची कामं करतील आणि पैसे खातील असं आपल्याला वाटतं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर जैन बोर्डिंगच्या संदर्भात आरोप होत आहेत. राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली. नक्की काय वाटतं या प्रकरणाकडे? आता ते गोयल नावाचे जे कोणी बिल्डर आहेत त्यांचे ते पार्टनर आहेत, होते का नाहीत हे मला तरी माहीत नाही. पण एक तुम्हाला सांगतो, कुठं ना कुठं तरी सरकारमध्ये असणाऱ्या मोठ्या नेत्याचे नक्कीच तिथं संबंध आहेत. ज्या फाईलला सामान्य लोकांना 6-6, 7-7, 9-9 महिने लागतात, नाहीतर वर्षोनवर्ष जातात, ती फाईल 8 दिवसामध्ये जर हलत असेल तर सरकारी बरखास्त असल्याशिवाय या गोष्टी होत नसतात. निकाल येण्यापूर्वीच बँकेकडनं पैसा हा घेतला जातो, पैसा अकाउंटला येतो आणि दुसऱ्या दिवशी तो पैसा दिला जातो. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर नक्कीच कुणी ना कुणीतरी मोठा व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. तिथं आपण मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे, जैन मंदिर, आणि त्या मंदिराला यांनी कागदावर काय दाखवलं तर अतिक्रमण दाखवलं का? कारण उद्या जाऊन ते हॉस्टेल पाडायचं, मंदिर पाडायचं आणि तिथं बिल्डिंग बांधायचं आणि त्या बिल्डिंगची आजची व्हॅल्यू जर बघितली तर ती 5000 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातून नफा या सत्तेतल्या काही लोकांना जो होणार आहे तो 3000 कोटी आहे. त्यामुळे हे सरकार काही इलेक्शनचा जेव्हा टाईम येतो तेव्हा मंदिर, हिंदुत्व याच्यावर राजकारण करतं. जेव्हा पैसा दिसतो हिंदुत्व बाजूला सारलं जातं, मंदिरं साईडला सारली जातात आणि फक्त हे कॉन्ट्रॅक्टरला मदत करतात, हे आपल्याला आता कुठेतरी जाणवत आहे. काल शनिवारवाड्यात एक प्रकार समोर आला. नमाज पटणावरून खासदार मेधा कुलकर्णी संतप्त झालेलं मोठं आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी बाहेर केलेले. एक मजार तिथं कुठंतरी आहे, त्या संदर्भात देखील एक वक्तव्य केले की उखडून टाकण्याचं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलं होतं. नाही, जैन समाज पुण्यामध्ये आक्रमक झालाय, महाराष्ट्रामध्ये आक्रमक झालेला मोठ्या संख्येने एकत्रित येतोय का? कारण सत्तेतले काही लोक जैन समाजाच्या भूमीवर तिथं मंदिर काढून आणि हॉस्टेल काढून पैसा कमवण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. त्यांना परवानगीसुद्धा तिथं मिळालेली आहे. हा विषय तापलेला असताना याच्यावरनं लक्ष हे बाजूला कसं सारायचं म्हणून शनिवार वाड्याचा विषय हा त्यांनी पुढं आणलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून निलेश गायवळ परदेशात पसार झालेला आहे. मोकोका असेल किंवा अनेक पुणे पोलीस त्यांना आणू शकतील निलेश गायवळला पुण्यात. नाही, सत्तेतले अनेक लोक त्याला पाठबळ देतात. राम शिंदे सरांचं पाठबळ तर खूप पूर्वीपासून आहे, आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. आता सामान्य लोकांना पासपोर्ट मिळत नाही, सामान्य लोकांना व्हिसा मिळत नाही. साधं एखाद्या परवानगीसुद्धा सरकारकडनं घ्यायची असेल तर सामान्य लोकांना महिनोन तिथं बसावं लागतं. पण गुंडांना सहज पासपोर्ट मिळतो आणि व्हिसा मिळतो आणि पिस्तूलचं लायसन्स मिळतं. याच्यावरनं त्यांना एवढंच कळतं की पाठबळ हे सत्तेतल्या काही लोकांचं नक्कीच आहे. कॅमेरामन सुशांत सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.